आपली झलक या ठिकाणी सोडताना. आणि या ठिकाणी जर मैदानाच्या डाव्या साईडला बघितलं तर नक्कीच उन्हामध्ये देखील प्रेक्षक आनंद घेताना दिसत आहेत. म्हणजे ऊन सावलीचा खेळ आणि त्याच्याबरोबर मैदानात खेळाडू अशी ही थोडीशी लकब आपल्याला पाहायला मिळते. बच्चे कंपनी देखील या सुट्टीचा आनंद एन्जॉय करताना GPL मधील पुढचे हे तारे मैदानाच्या बाहेर बॉल टाकण्यासाठी देखील सज्ज आहेत. त्यांचं देखील खूप खूप कौतुक असणार आहे. कारण गगनबावडा क्रिकेट मॅच ज्यावेळी चालू होते त्यावेळी हे बॉल बॉय म्हणून काम करतायत, परंतु चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी पाहायला मिळते. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. चौथ्या षटकानंतरच ड्रिंक ब्रेक घ्यायचा आहे. आधीमध्ये कुणी पाणी मागायचं नाही. एखाद्याला इंजुरीड झाली त्यावेळी बघू आपण, परंतु पंचांनी तसा नियम या ठिकाणी घोषित केलेला आहे. आणि आतमध्ये जाताना फक्त 12वा खेळाडू आतमध्ये जाईल. सामन्याला सुरुवात होते. आताचा जो सामना बघणार आहे क्वालिफायर दुसरा सामना जांतराजा टायगर्स वर्सेस AK टस्कर्स. मॅच ऑन. हॅलो. सामन्याला सुरुवात होते. सामना ऑन. गगनबावडा प्रीमियर लीग 2025 आणि क्वालिफायर दुसरा सामना. सामन्याला सुरुवात होत असताना गगनबावड्यातील हे दोन दिग्गज टीम एकामेकांसमोर. पहिला बॉल राईट हँड उर्दू विकेटचा मारा. पहिला चेंडू खाऊ करण्याच्या दिशेने जातोय. सीमा रेषा पार. षटकार. माझ्यासोबत असणारे या सामन्याला राघवेंद्र एलपडवार सर. सर स्वागत आहे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर प्रहार आणि तो देखील षटकार. काय म्हणणं आहे सर आपलं? विजय धन्यवाद. आपण दिवसभर विजय पाटील यांचं समालोचन ऐकत आहोत. खरं तर अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे. खरं तर जांताराजा संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं होतं, ह्या सुद्धा चेंडूवर आक्रमण केलेलं आहे. बॅक टू बॅक 2 षटकार खेचले आहेत. अतिशय चांगली फलंदाजी करताना संतोष. खरं तर पूर्ण लीगमध्ये संतोष कोकरे अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. निश्चितपणे जांताराजा संघासाठी एक वरदान ठरलेलं आहे संतोष. आणि मागच्या सामन्यामध्ये सुद्धा भिकाजी नॉन स्ट्राईक एंडला जो भिकाजी आहे, खरोखर प्रभावित करणारी फलंदाजी भिकाजीने केलेली आहे. निश्चितपणे मागचा सामना जिंकून देण्यामध्ये भिकाजीचं खूप मोठं योगदान आहे. चांगला सामना पाहायला मिळतो. एक चांगला गोलंदाज इंद्रजित पाटील पाहूया. 2 सलग षटकार खेचलेले आहेत, तरी कमबॅक करण्यामध्ये माहेर असणारा हा अनुभवी गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, कर्णधार म्हणून आपलं नाव गाजवलेलं आहे. आता पाहूया गोलंदाजमध्ये काय कमाल करतो का. परत चांगला फटका. आणि धावा घेत आहेत. रनआउटची संधी. पंचांचा रिव्ह्यूचा इशारा आहे. पाहूया. एक पंच यायचं आहे.
कोण रे शांत बसतो का? क्लोज निर्णय होता थोडासा. पंचाने देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बघितला आहे. आत पंच गेल्यानंतर हा निर्णय देतील. याच दरम्यान सुंदर षटक या ठिकाणी पाहिलं होतं. बॅक टू बॅक चांगल्या बाउंड्री या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या आणि या तिसऱ्या चेंडूवर मोठी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि याच दरम्यान पंच देखील या ठिकाणी घोषित करतील पुढची जे काही निर्णय असेल तो. चांगला सामना पाहायला मिळणार आहे. आत्ताच रंगतदार आलाय. जाणता राजा टायगर्स वर्सेस एके टस्कर्स संघादरम्यान. नॉट आऊटचा इशारा या ठिकाणी देत आहेत. एक चांगला फायदा या ठिकाणी बॅटरला मिळतो. एक थोडीशी चूक केली होती. थोडंसं इंचामध्ये थोडंसं काहीतरी फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीनं पंच देखील या निर्णयावर घोषित करतायत कारण चांगलं प्रदर्शन या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून दीपक मंडले सर टेक्निशियननं हे चांगलं झूम करून दाखवले आणि त्याच्यामुळंच हा सामना इतक्या पद्धतीनं चांगला निर्णय देणं शक्य होतं पंचांना देखील. इंद्रजित यांचा पुढील चेंडू चांगला फटका खेळलाय. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. धाव संख्या वाढती धाव संख्या होते 15. 4 चेंडू झालेले आहेत. चांगली सुरुवात केलेली आहे जाणता राजा संघाने आणि निश्चितमध्ये चांगली फलंदाजी करताना दोनही फलंदाज स्ट्राईकवर आहे. भिकाजी इंद्रजित पाटील यांचं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल कारण एक आयकॉन खेळाडू. संघाला अपेक्षा असतात. 15 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया पुढील चेंडू इंद्रजित पाटील यांचा भिकाजीसाठी. परत चांगला फटका. वा अप्रतिम षटकार खेचताना भिकाजी. डीजे मागच्या काही महिन्यामध्ये याच मैदानामध्ये एके चषक झालं होतं. त्या एके चषक विजेता हा तिसंगी संघ आहे. त्या दिवसापासनं हा संघ हा खेळाडू फॉर्म मध्ये आहे. सर्वच खेळाडू तिसंगी संघाचे फॉर्म मध्ये आहेत. खरं तर भिकाजीकडनं जेवढी अपेक्षा होती संघाला त्यापेक्षा चांगली फलंदाजी करताना जबाबदारी घेऊन फलंदाजी करताना भिकाजी बऱ्याच दिवसापासनं निश्चितपणे महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केलेली आहे. 5 चेंडू झालेले आहेत. पहिल्या षटकातील 21 धावा वसूल केलेल्या आहेत इंद्रजित पाटील यांच्या गोलंदाजीवर. खरं तर एका चांगल्या गोलंदाजाचा चांगला समाचार घेतला आहे. निश्चितपणे दोनही फलंदाज संघ समाधानी असेल कारण एका चांगल्या गोलंदाजाला 21 धावा काढलेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. किती धावा वसूल होतात पाहूया. निश्चितपणे चांगली सुरुवात केलेली आहे
एलिमिनेटर दुसरा सामना आहे, महत्वपूर्ण सामना, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि आता मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 21. चांगली सुरुवात. विजय पाटील, खरं तर सुरुवात अशी झालेली आहे चांगली. तुम्हाला काय वाटतं, संघ समाधानी असेल की? सर नक्कीच समाधान मानावं लागणार आहे, कारण मोठे फटके इंद्रजीतच्या बॉलिंगवर देण्यास या ठिकाणी सक्सेसफुल झाली जाणता राजा टायगर्स. नक्कीच वातावरणाचा आवाज देखील आपल्याला पाहायला मिळतो जाणता राजाच्या डगआउटमध्ये. आणि 21 धाव म्हणजे सर खूप मोठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, चांगलं षटक या ठिकाणी मिळालं होतं इंद्रजीत याचं. आणि खरोखर कौतुक असेल संतोष आणि भिकाजीचं जोडीचं, कारण सर ही जोडी बघितलं तर खरोखर संयमानं खेळतायत. एकीकडं 4 चेंडूचा सामना केला आहे संतोषनं, 15 धावावर खेळतोय आणि 2 चेंडूमध्ये 6 धावावर खेळतोय. तर त्याला माहिती आहे की कुठल्या चेंडूला आपण चांगला सन्मान द्यायला पाहिजे, कुठल्या चेंडूवर फटकेबाजी करायला. आणि ही फटकेबाजी आपल्याला नक्कीच जाणता राजा टायगर्ससाठी फायदेशीर ठरते सर. निश्चित विजय. आणि 145 धावा या लीगमध्ये केल्यामुळं निश्चितपणे आत्मविश्वास त्या जाणता राजा संघातील खेळाडूंना आलेला आहे. पण या सर्व लीगमध्ये एक घातक गोलंदाज म्हणून जो गोलंदाज आता दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय, तो गोलंदाज मयूर बिले, एक अनुभवी गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता पाहूया दुसरं षटक, पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. आणि ह्याही चेंडूला भिरकावून देतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कव्हरच्या वरनं षटकार. खरोखर चांगली फलंदाजी, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. संतोष आणि खरोखर या लीगमध्ये जाणता राजा संघासाठी तारणहार म्हणून परतलेला आहे. नक्कीच सर. थँक्यू डीजे. डीजे डीजे. विजय, या फलंदाजाबद्दल थोडं तुमचं मत व्यक्त करा, कारण आपण सर्वजण सामने बघितलेले आहेत. खरं तर जाणता राजा संघाचे ओपनिंग ह्याने केलेलं आहे. सर्वच लीगमध्ये सर्वच सामने अतिशय चांगली सुरुवात करून दिलेली आहे. त्या संतोषबद्दल तुम्ही थोडंसं आपलं मत व्यक्त करावं. सर संतोषला मी पहिल्या आपल्या साखळी सामन्यापासून बघतोय. संतोषचं एकच ठरलेलं आहे, त्याला त्याच्या डोक्यात फक्त एकच आहे, सुरुवातीला मोठी फटकेबाजी करायची, नंतर संघाची बाजू सांभाळायला बरेच फिल्डर मागे आहेत. चांगलं फलंदाज देखील यांच्या संघामध्ये आहे. एकीकडे अक्षय आहे, अमोल आहे, चांगली फलंदाजी यांच्याकडे आहे. आणि मग त्यामुळं थोडंसं दडपण त्यानं बाजूला झुगारून टाकलंय. असा हा संतोष ऑन स्ट्राईक. बघा मी सांगितलं होतं सर, तशीच फलंदाजी करतोय. निश्चितपणे डीप मिड विकेटच्या वर्ण चेंडू भिरकावतोय षटकार. जाणता राजा संघाचे सर्वच फलंदाज आज फक्त षटकार मारण्यावर विश्वास ठेवत आहेत. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. विजय, तुम्ही आत्ताच मागाशी म्हणल्याप्रमाणे त्यांच्या मागे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. अक्षय आहे, चंदर खरं तर इंज्युअर्ड आहे, पण चंदरने सुद्धा काय सुरेख फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली होती. खरं तर हे सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत आणि प्रत्येक खेळाडूने जबाबदारीनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. पाहूया आता. खरं तर एक अनुभवी गोलंदाजावर जबाबदारी आहे. धावा झालेला आहे 33, षटक झालेलं आहे 1 षटक 2 चेंडू ह्या षटकातील झालेला आहे. निश्चितपणे चांगली सुरुवात केलेली आहे. यांनी 145 धावा काढलेल्या आहेत. निश्चितपणे त्यांना आत्मविश्वास आलेला आहे की आपण खूप मोठा धावाचा डोंगर उभा करू शकतो. आपल्याकडे ती क्षमता आहे, ती क्षमता ते दाखवताना निश्चितपणे जाणता राजा संघाची चांगली सुरुवात. आणि मयूरला सुद्धा आपला अनुभव पणाला लावावा लागेल. महत्त्वपूर्ण सामना आहे. जर का सामन्यामध्ये पराभव होईल तर फायनल खेळायची संधी मिळणार नाही. नक्कीच सर. आणि मयूरला देखील ते माहिती आहे, राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. संतोष पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पंच घोषित करतायत नो. आणि नो चेंडूवर पंचांचा निर्णय अंतिम असेल. कृपया चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय गगनबावडा प्रीमियर लीग मध्ये. क्वालिफायर दुसरा सामना, 33 धावा धावफलकावर लागल्यात. हा चेंडू पंच घोषित करतायत नो, म्हणजे अतिरिक्त धाव. सर पंचांचं काम आहे, कृपया आपण दाखवतोय. आणि इथं फक्त एक काम करा की ही जी मागची आहेत ना सर, बिनकामाची सगळी आहे ती. म्हणजे मित्रांनो ऐका की तुमच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय, थोडासा संयम राखूया सगळेजण. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय, तर चांगल्या सामन्याचं आनंद लुटूया.
आपण थोडंसं आपलं विश्लेषण करू नका. चांगलं पंच या ठिकाणी पंचगिरी घेतात. प्रत्येक निर्णय मान्य सुद्धा करायची ताकद पाहिजे. आम्ही किती हे करणार आहे प्रत्येकला तुम्ही जर हे करत बसला. चांगली पंचगिरी या ठिकाणी नरेश जगताप आणि शिवप्रसाद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन्ही पंचांचं कौतुक असणार आहे. प्रत्येक निर्णय जर बघितला सर तर परफेक्ट निर्णयासाठी ओळखली जाणारी जोडी आहे. एकदा जोरदार टाळ्या. नो बॉल घोषित आणि याबरोबर फ्री हिट देखील पाहायला मिळणार आहे लगेच. दोन रिव्ह्यू झालेत. या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय अटीतटीचा. दोघांच्या मध्येही तेवढी धावपळ गडबड या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच धावपळीत थोडासा नो बॉल या ठिकाणी पंचांकडून दिला जातोय. 34 धावा धावपलकावर लागल्यात. मयूरला दोन मोठे फटके या ठिकाणी 6 बसलेत. पुन्हा एकदा राईट हँड उर्दू विकेटचा मारा सामना करणार संतोष. हा मात्र चेंडू थोडासा बीट झालाय आणि बीट झालेला चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय सर. निश्चितपणे चांगलं कमबॅक केलेलं आहे मयूर यांनी. पण धावा 34 झालेल्या आहेत. षटक झालेलं आहे 1.3. या षटकात 3 चेंडू झालेले आहेत. पुढील 3 चेंडू पाहूया. फलंदाजी चांगले फलंदाजी करतात का गोलंदाज पाहूया. परत जोरदार फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल सोडतोय रोहित. आणि एक संधी दवडलेली आहे क्षेत्ररक्षकाने. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाने साथ देणं गरजेचं आहे. गोलंदाज कितीही चांगला चेंडू टाकला असला तरी झेल टिपण्याचं काम क्षेत्ररक्षकाचं आहे. रोहितनं ती संधी दवडलेली आहे. निश्चितपणे गोलंदाजावर आता दबाव राहणार आहे. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होते 36. सर कधी कधी काय होतं की मोठी मॅच ज्यावेळी असते ना क्वालिफायरचा सामना नक्कीच प्रेक्षक चांगला आनंद साजरा करत असतात. मात्र दडपण असतं ते क्षेत्ररक्षकावर आणि तसंच दडपणाखाली हा कॅच आपल्याला सुटलेला देतोय. याच दरम्यान कव्हर ड्राईव्हच्या दिशेने चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय टप्पा सीमारेषे पार. चौकार खणखणीत चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या 4 धावेनं संघाचं धावसंख्या पोहोचते 2 ओव्हर समाप्तीनंतर 40 धावा. एक मिनिट एक चेंडू अजूनही शिल्लक आहे सर. धाव संख्या 40 झालेला आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू ह्या षटकातील. परत जोरदार फटका. स्ट्रेटच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोन षटकं संपलेली आहेत. 46 धावा. काय सुरुवात केलेली आहे. खरं तर स्वप्नवत सुरुवात म्हणावी लागेल. दोनही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. धावा झाले 46. 2 षटक संपलेले आहे. तिसरं षटक चालू आहे. विजय एवढी चांगली सुरुवात झालेली आहे. सामन्याची धावसंख्या किती धावा उभारतील असं तुमचा अंदाज आहे.
सर अंदाज काही सांगू शकत नाही, कारण 2 ओव्हरला 46 धावा झाल्यात. म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये सध्या एके टस्कर आहे. परंतु परिस्थिती किती वाईट असली तरी स्वप्न मोठी ठेवा, कारण संधी कधीही मिळू शकते. आणि संधी येण्याची वाट न बघता स्वतः मेहनतीवर या ठिकाणी तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि गोलंदाजी मार्गावर सर यासर आला. सर 2 ओव्हरला 46 झाला, एक विकेट देखील गेलेली नाही. म्हणजे संधी जास्त जांताराजा टायगर संघासमोर असणार आहे. मोठा स्कोर, कारण अजून मोठी फलंदाजी देखील बॅकला आहे. आणि हा बॅटची कडा घेऊन आणि ही सर संधी असते, प्रत्येकाला वेळ असते, टायमिंग असते. आणि टायमिंग कधी कधी बदलू शकते. आणि हे संधी या ठिकाणी यासरनं आपल्या संघासाठी करून दिली. पहिली विकेट, पहिला बळी या ठिकाणी मिळतोय भिकाजीच्या स्वरूपात एके टस्कर संघाला. विजय हाच यासर आहे. GPLच्या मागच्या पर्वामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला नावाजलं गेलेलं आहे, त्याला सन्मान मिळाला होता. खरं तर GPL मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणं खूप कठीण काम आहे, कारण ही लीग बोली पद्धतीनं सर्व खेळाडूंना घेतलं जातं. सर्वच टीम संतुलित असतात. यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणं खूप कठीण काम आहे. त्या कठीण कामामध्ये सुद्धा यानं यश मिळवलेलं आहे. हा उजव्या हाताच्या गोलंदाजाला अतिशय फलंदाजाला चांगली गोलंदाजी हा करतोय. जरी मध्यम गतीचा गोलंदाज जरी असला, कट करण्याची ताकद या गोलंदाजामध्ये आहे. आणि निश्चितपणे पहिला चेंडू बळी मिळवलेला आहे. धावा झाल्या आहेत 46. चांगली धावसंख्या उभारली आहे. पाहूया तिसरं षटक कसं टाकतोय. निश्चितपणे बळी मिळवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. आता मात्र मैदानात आलेला आहे चंद्रकांत. आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलेलं आहे. चेंडू जातोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखर अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे, कारण गोलंदाजाला आत्मविश्वास जर द्यायचा असेल तर तुमचा क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे. निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण करताना या सरणी पहिला चेंडू चांगला टाकलाय, बळी मिळवलाय. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतलाय. चांगला चेंडू अडवलेला आहे. सॉरी, 1 धाव घेतलेली आहे. यासर यांचा पुढील चेंडू संतोष ऑन फायर. स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने चेंडू भेदून जातोय सीमारेषेवर चौकार. थँक्यू डीजे. 2 ओव्हर आणि 3 चेंडू झालेत. 51 धावा धावफलकावर लागलेत. एक विकेट देखील पाहायला मिळाली या ठिकाणी. भिकाजी परतलाय, मात्र संतोष तुफान वादळ मैदानाच्या आतमध्ये. परत संतोषची बॅट तळपती. काय फलंदाजी करतोय. षटकार खेचलेला आहे परत. डीजे संतोष वैयक्तिक 13 धावांवर 13 चेंडू मध्ये 49 धावांवर खेळतोय. अतिशय चांगली फलंदाजी संतोष करतोय. पाहूया परत जोरदार फटका. परत चेंडू हवेमध्ये. परत चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि आपला अर्धशतक पूर्ण केलेला आहे संतोषाने. अतिशय चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी करताना संतोष. जाणता राजा संघाला विशाल धावसंख्येकडे नेताना संतोष काय फलंदाजी केलेली आहे. अरे दीवानो मुझे पहचानो. थँक्यू डीजे थँक्यू. या तू वाजवलंय गाणं डॉन, आणि मैदानात तोच डॉनगिरी दाखवताना दिसतो इथं संतोष. 14 चेंडूचा सामना केलाय. 55 धावा फलकावर लावल्यात. वाघ तळपलाय. संतोषजनक कामगिरी. राऊंड विकेटचा मारा. यासर याचा हा चेंडू वाईट मात्र घोषित करतायत पंच. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल होतोय.
धाव संख्या लागते 64 धावफलकावर. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. नक्कीच सर बघितलं सर संतोष 14 चेंडू फक्त खेळलाय, 55 धावा आणि हा चेंडू हवेत आहे. फिल्डर खाली आलाय, विकेट मात्र गमावी लागलाय. आपली कामगिरी करून गेलाय. जाणता राजासाठी ज्याच्यासाठी पाठवलं होतं ते काम करून गेलं. थँक्यू डीजे. जांतराजी टीमच्या खेळाडूंना विनंती असेल, आपल्या डगआउटमधले जे खेळाडू आहेत ना, कृपया सीमारेषेबाहेरच काय जे काही आपल्याला मजा वगैरे करायची आहे, रंगत करायची आहे, ते थोडीशी बाहेरच करा, आपल्याला विनंती असेल.